नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 4 फेब्रुवारी 2025, वार मंगळवार। तर उद्या आलेले आहे रथसप्तमी। रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो। हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो आणि या दिवशी आपल्याला अनेक सेवा आणि उपाय देखील करायचे असतात। ज्यांना वर्षभर सूर्यदेवांची सेवा उपासना करणं शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी अवश्य त्यांची उपासना आणि सेवा करावी। सूर्यदेवांची उपासना केल्याने, सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, अडथळे या कमी होतात। अत्यंत प्रभावी असा हा दिवस आहे। तर या दिवशी आपण रथसप्तमीची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य काय अर्पण करावे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर रथसप्तमी ही 4 फेब्रुवारीला आलेली आहे आणि अत्यंत प्रभावी आणि उत्तम असा हा दिवस आहे। ज्यांना संतती प्राप्ती होत नाही किंवा उत्तम आरोग्य लाभण्यासाठी या दिवशी पूजा मांडायची असते, सेवा करायची असते आणि सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा केला जातो। सूर्याला या दिवशी आवर्जून अर्घ्य अर्पण करावे। तर एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल टाकून आपल्याला हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। सूर्यापासून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते। सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे सूर्यदेवांसाठी या दिवशी पूजा मांडणी करायची आहे। सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यनमस्कारही तुम्ही या दिवशी घालू शकता आणि त्यासोबतच तुळशीजवळ देखील आपल्याला एक रांगोळी काढायची आहे। तर पूजा मांडणी आपण कशी करावी, तर बघा, एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर पिवळे वस्त्र टाकायचे आहे। सूर्यदेवांची रथात बसलेले व 7 घोडे असलेले चित्र आपल्याला किंवा फोटो घ्यायचा आहे किंवा रांगोळीनेही तुम्ही सूर्यांची रांगोळी देखील काढू शकता पाटावरती किंवा सूर्याचं चित्र देखील तुम्ही ठेवू शकता, ज्यामध्ये सूर्यदेव आणि सूर्यदेव हे एका रथामध्ये बसलेले आणि 7 घोडे व सारथी अशा पद्धतीची जी फोटो असेल तर ती फोटो आपल्याला यामध्ये ठेवायची आहे। तर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हे सर्व करत असताना पूर्ण पूजा आपल्याला करत असताना ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किंवा गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता। तर दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर कोणत्याही आपण पूजेची किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजनेने करत असतो। तर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर त्यांची आपल्याला स्थापना करायची आहे। तर थोडेशा खाली तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि यासोबतच दुर्वा अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर जो सूर्यदेवांचा फोटो आहे तर त्या फोटोला देखील सारथी आहे आणि घोड्यांना देखील हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। तुमच्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल तर तोही तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता आणि पूजा करू शकता। त्यानंतर एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच त्या बोळक्याला बाहेरच्या बाजूने, त्याच्या संपूर्ण बाजूने 5 बोटं आपल्याला ओढायची आहे। खालून वरती हळदी कुंकवाने 5 बोटं ओढायची आहे आणि त्यानंतर जे बोळक्यामध्ये आपण सप्तधान्य ठेवलं आहे तर त्याला देखील हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे, फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर अशी अगदी साधी आणि सोपी आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। तर सेवा काय करावी, तर बघा, एक वेळा आदित्य हृदय स्तोत्र पठण करायचं आहे, सूर्यकवच स्तोत्र पठण करायचं आहे एक वेळा, त्यानंतर एक वेळा सूर्याष्टकम स्तोत्र पठण करायचं आहे। तर या सेवा तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता। तर अगदी साधी आणि सोपी मांडणी आहे। तर अवश्य तुम्ही ही पूजा या दिवशी करा, कारण सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक दिवस का होईना आपल्याला त्यांची पूजा, सेवा ही करायची आहे। तर ही पूजा आपण घरामध्ये मांडल्याने आपल्या घरातील आजार पण जातं, आरोग्य चांगलं राहतं आणि घरातील अडचणी नष्ट होतात आणि त्यामुळेच अशी पूजा या दिवशी नक्कीच मांडा। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडू शकता।
तर या दिवशी दानालाही देखील खूप महत्त्व आहे. तर तुम्ही सप्तधान्य आहे तर त्यामध्ये अजून थोडंसं धान्य टाकून तुम्ही ते धान्य देखील गरजूंना दान करू शकता किंवा तेलाचे देखील दान करू शकता. तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही दान केलं तर अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर अवश्य तुम्ही उद्या रथसप्तमीला अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.